नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। डेली एक व्हिडिओ आणतोय आणि डेली एक व्हिडिओ मध्ये नवीन नवीन महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन येतोय। अहिल्यानगर झाले, छत्रपती संभाजीनगर झाला, आता नाशिक मनपाची जी फिक्स आहे 101% जी जाहिरात फिक्स आहे, ज्याच्याविषयी कोणीही तुम्हाला सांगेल की ही जाहिरात तर येणारच आहे, काही होऊन जाऊ, ती म्हणजे नाशिक महानगरपालिकेची, ज्याच्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या तिन्ही ब्रांचच्या उमेदवारांसाठी खूप चांगली संधी असणार आहे। याच्या पदभरतीस देखील मान्यता मिळालेली जाहिरात येणार आहे। याच्यात कोणत्या पदांचा समावेश असेल आणि रिक्त जागा किती असतील याच्याविषयी संपूर्ण माहिती आता पाहणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन 24 वर्षानंतर होणार जम्बो भरती, कारण की तुम्हाला माहिती आहे नाशिक मध्ये होणार आहे कुंभमेळा, आणि कुंभमेळा ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर विकास कामं जी आहेत तर नाशिक महानगरपालिकेने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे। तर या सिव्हिल जेई साठी सरळ सेवा बॅच आपण लॉन्च केलेली, ज्याच्यामध्ये तुमचा टेक्निकल पार्ट आणि नॉन टेक्निकल पार्ट असे दोन्ही पार्ट तुमचे सगळ्यात व्यवस्थित पद्धतीने जे आहेत तर ते कव्हर केले जातील। याच्यासाठी तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे। त्याच पद्धतीने आपली मेकॅनिकलचे पण बॅचेस आहेत आणि इलेक्ट्रिकल साठी पण आहेत। या दोन्ही बॅचेस तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर बघायला मिळतील। या बॅचची फी 1999 प्लस जीएसटी, पण याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक स्टॉप मिळू शकतो। जर तुम्ही हा GM10 कोड यूज केला तर तुम्हाला फ्लॅट 10% ऑफ जे आहे तर ते मिळणार आहे। बघा, राज्यात महानगरपालिकेमध्ये जम्बो भरतीची घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केलेली होती। सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेने तातडीची बाब म्हणून याच्या पदभरतीस मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे महानगरपालिकेत लवकरच पदभरती जी आहे तर ती होणार आहे। नाशिक महानगरपालिकेने आपला पहिला आकृतीबंध 1992 मध्ये तयार केलेला होता। त्या अंतर्गत 7725 पदांना त्यांनी मान्यता दिलेली आहे। 2017 मध्ये महानगरपालिकेने एक आकृतीबंध मंजूर केला होता, ज्याच्यात 14944 पदांचा आकृतीबंध तयार केला होता, परंतु 2023 मध्ये शासनाने पत्र पाठवलं परत नाशिक महानगरपालिकेला की हा आकृतीबंध चालणार नाही, नवीन सुधारणा करून द्या। नवीन सुधारणा करून 9016 दिलेले, परंतु याला मान्यता मिळू शकत नाही का, कारण की यांचा वेतनाचा खर्च हा ऑलरेडी 45% पुढे गेलेला आहे आणि तो काहीतरी 35% लागतो, तर तो खर्च ओलांडलेला आहे वेतनाचा खर्च, तर तो कमी नाही, म्हणून आता फक्त हे 7725 पद एवढ्याच आकृतीबंधानुसार जागा ज्या आहेत तर त्या भविष्यात आपल्याला रिक्त बघायला मिळणार आहे। बघा, त्यासाठी आता हे 671 पदांची आता भरती प्रक्रियेची परवानगी मागलेली आहे आणि विशेष बाब म्हणून राज्य सरकारने देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण सांगितलं की विशेष बाब म्हणून आपण नाशिक महानगरपालिकेला याची मुदत जी आहे तर ती देतात। छत्रपती संभाजीनगर मनपा भरतीची पण अशाच पद्धतीने जाहिरात येणार आहे, त्याचा पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। नगर परिषदेच्या माध्यमातून सिव्हिल इंजिनियर बनायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे। नवीन जे RTO MVI ची जाहिरात येणार आहे त्याच्यामध्ये न्यू वर्सेस ओल्ड सिलेबस फार फरक आहे, तर तो फरक जाणून घ्यायचा असेल तर माने सरांनी हा व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो पण तुम्ही अवश्य बघितला पाहिजे। त्याच्यानंतर सध्याची जी स्थिती पाहिली तर या चार्ट वरून तुम्हाला सगळं काही क्लिअर होईल की 7725 पद मंजूर आहेत, त्याच्यापैकी 4238 पद ही भरलेली आहेत, 3487 पद ही काही रिक्त मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि त्याच्यापैकी आता फक्त 671 पदांसाठी मंजुरी त्यांनी दिलेली। या 671 पदांमध्ये पण आपल्याला दिसतं की माननीय मनीषा खत्री जे आयुक्त होते नाशिक महानगरपालिकेच्या, तर त्यांनी अग्निशमन आणि आरोग्य या महत्वाच्या पदांसाठी 621 पद राखीव ठेवली आणि इंजिनिअरिंगची 140 पद, म्हणजे आगामी काळात आपल्या इंजिनिअरिंगच्या 140 पदांसाठी जी आहेत तर ती जाहिरात येणार आहे। मग याच्यामध्ये कोणती कोणती पदं असतील आणि किती त्यांच्या रिक्त जागा असतील त्या पाहणार आहोत। बघा, डेप्युटी इंजिनियर सिव्हिलच्या 8 जागा असतील, मेकॅनिकलच्या 3 जागा असतील, इलेक्ट्रिकलच्या 2, जॉईंट इंजिनियर 1, असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनियर 3, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल 7, असिस्टंट इंजिनियर सिव्हिल 21, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल 46, असिस्टंट इंजिनियर मेकॅनिकल 4, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल 9, ज्युनियर इंजिनियर ट्रान्सपोर्ट 3, असिस्टंट ज्युनियर इंजिनियर सिव्हिल 28 आणि असिस्टंट ज्युनियर इंजिनियर हे 4 पद, अशी 140 पदांसाठीची ही भरती जी आहे तर ती राबवण्यात येणार आहे। सिव्हिल वाल्यांसाठी खूप चांगली संधी जी आहे तर ती इथं असणार आहे, या सर्व पदांचा इथं समावेश असणार आहे। त्यासोबतच नॉन टेक्निकलचा तुमचा जर पार्ट कमजोर असेल आणि तुम्हाला वाटलं की मला लाईव्ह स्वरूपात ही बॅच करायची आहे तर तुमच्यासाठी ही बॅच सर्वोत्तम पर्याय असणार आहे, कारण की सरळ सेवा भरतीची जे काही नॉन टेक्निकल पार्ट आहे तर तो तुमचा पूर्णपणे या बॅच मधून कव्हर होऊन जाणार आहे। याची लाईव्ह बॅच जी आहे तर ती आपण लॉन्च केलेली आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर, तर या बॅचला तुम्ही नक्की एनरोल करू शकतात। एनरोल करताना पुन्हा हा GM10 कोड यूज केल्यावर तुम्हाला फ्लॅट 10% ऑफ तिथं मिळूनच जाईल। इग्नाइट अकॅडमीने आपले विविध क्षेत्रात आता पदार्पण केलेलं आहे। लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षांची सवय लागावी याच्यासाठी नवोदयची एक स्पर्धा परीक्षा असते, ज्या अंतर्गत तुमचं 12वी पर्यंतचं मोफत शिक्षण होतं। मग ही नवोदय परीक्षा काय असते, कोण देऊ शकतो, काय लाभ मिळतो, याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या इग्नाइट पाठशाला या YouTube चॅनलवर बघायला मिळणार आहे। त्या ज्या
युट्यूब चॅनलला तुम्ही जे आहेत तर ते अवश्य भेट द्या. त्यासोबतच आपले लॉचे एक्झाम्स असतील, बँकिंगचे असतील, MBA असतील, तर यांच्यासाठी पण आपले चॅनल जे आहेत तर ते आपण सुरू केले. त्या सर्वांच्या डिस्क्रिप्शन लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर बघायला मिळतील. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.